रतीब म्हणजे नेमकं काय? रतीब म्हणजे थोडक्यात आपल्या म्हशींना जो आपण खुराक देतो, खुराकाला रतीब म्हटलं जातं. बरं. खुराकामध्ये आपण चुनी, त्याच्यानंतर सरकी पेंड, मोहरीचं तेल, गूळ या सर्व गोष्टी देतो. किती वेळा देतात ते? सकाळी चारा टाकल्यानंतर आपण एक वेळेस रतीब देतो आणि संध्याकाळी चारा टाकल्यानंतर एक वेळेस रतीब देतो. आणि म्हशीच्या दुधाच्या प्रमाणात त्यांना रतीब दिला जातो. कमीत कमी एका म्हशीला, जाफराबादी म्हशी जास्त दूध देणार आहे त्यांना एक टायमाला सुका रतीब जो आहे त्यांच्या मापाने वजन करून तो भिजवला जातो. 5-5.5 किलो रतीब जो आहे तो वजन करून भिजत घातला जातो आणि नंतर मग तो भिजल्यानंतर जेवढा काही होईल त्या प्रमाणात तो त्यांना दिला जातो. ओके. आता तुमच्याकडे ज्या जाफराबादी म्हशी आहेत आणि मोरा म्हशी, सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या कुठल्या जात वाटले आणि किती देते, क्षमता किती आहे त्याची? जाफराबादी म्हशी या दुधाला जास्त प्रमाणात दूध देतात. माझ्याकडे ज्या गोठ्यामध्ये म्हशी आहेत, कमीत कमी जाफराबादी म्हशींमध्ये 18 लिटरच्या पुढच्या म्हशी आहेत. सगळ्यात जास्त हायेस्ट दूध देणारी म्हैस आपल्याकडे एक 22 लिटर पर्यंत आहे. बरं. जाफराबादी आणि मोरा म्हैस? मोरा म्हशीमध्ये ज्या आहेत त्या 16 लिटर पर्यंत आपल्याकडे फायनल म्हैस आहेत. 14 लिटरच्या पुढच्या म्हशी आहेत. बरं.